हा FFA अकाउंट जर स्ट्रॉंग करता आला, म्हणजे ठीक आहे, आपण एक ठरवलं की मला महिन्याला 2,000 टाकायचे. सामान्य माणसाला तो एक प्रश्न असणारच आहे की माझा खर्चच भागत नाही तर हे काय करू. मग त्यासाठी सवय पुन्हा लावावं लागणार की खर्च कमी करा. त्याच्याबरोबर जर त्यांनी सरप्लस इन्कम कुठून वाढवलं, काही एक्स्ट्रा काम करून, प्लस जसं तुम्ही आता बोललात बोनस किंवा गिफ्ट किंवा इतर अर्निंग मधून काही येतात किंवा ओव्हर टाइम काही लोक करतात किंवा कधी कधी बिझनेसमध्ये थोडाफार प्रॉफिट एक्स्ट्रा होतो, तेव्हा अतिरिक्त आलेलं उत्पन्न जर त्यांनी FFA मध्ये डायव्हर्ट केलं आणि ती सवय लागली, सगळ्यात महत्वाची सवय जर लागली तर 3 वर्षाचा गोल 1 वर्षात किंवा 1.5 वर्षात पण ते अचीव्ह करू शकतो माणूस. म्हणजे एक्झाम्पलसाठी 10 वर्षाची प्रोसेस असेल तर ती 7 वर्षात कम्प्लीट होईल, 5 वर्षाची असेल तर 3 वर्षात होईल. म्हणजे सवयीवरती फोकस करणं गरजेचं आहे. आम्ही तर याच्यात काय सल्ला देतो की तुम्ही काचेच्या भरण्या किंवा घरात डाळी दुळीच्या भरण्या पडलेल्या असतात, सारख्या साईजच्या भरण्या घ्या, आहे की नाही, 6 भरण्या घ्या, त्याच्यावर 6 टाईपच्या अकाउंटचे नावं लिहा आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिस करा. समजा तुम्हाला 20,000 पगार आहे, 50,000 पगार आहे, 50,000 मधले 50% 25,000, तर 25,000 तर भरणीत टाका. बरोबर. नीडच्या भरणीत. FFAच्या भरणीमध्ये 20% म्हणजे किती आहेत, 10,000, ते टाका प्रत्यक्ष. राईट. आणि मग महिना झाला की ऐके ना ते मग आता हे 10,000 टाकले, पण इकडून तिकडून आले कुठून तरी 500 रुपये आले, टाकले भरणीत, FFAच्या भरणीत. FFAची भरणी थोडी मोठी करा किंवा सेम साईज असलं तरी चालतं. म्हणजे हे भरण्या कशासाठी करायच्या की ज्याच्यामुळे तुम्हाला सवय लागेल. बरोबर आहे. आता हे आम्ही काय सिस्टम केली आहे शाश्वत ग्रोथमध्ये, जे आमचं ॲप डाउनलोड करते किंवा व्हॉट्सअपवर फक्त SIP असा मेसेज टाकला तर आमची टीम काय करते, तुमचे पैसे आपोआप 6 अकाउंटला जातील हे व्यवस्था करून देते. अरे छान. तुम्हाला डोकं चालवायची गरज नाही. म्हणजे शाश्वत ग्रुपमध्ये त्या ॲपमध्ये सगळे ऑटो सिस्टम सारखाच एक सिस्टम तुम्ही बनवली. पण आता ते तुम्हाला कोणता म्युच्युअल फंड सही आहे लेकिन आपके लिए कौन सा सही आहे त्याचा रिसर्च करते आमची टीम. तुम्हाला काही प्रश्न विचारते आणि त्याच्यात अजून एक PFP पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग म्हणून प्रकार आहे. राईट. ते तर म्हणजे हजारो लाखो रुपये खर्च येतो परदेशात वगैरे, आहे की नाही. कित्येक लोक श्रीमंत लोक स्वतःचं सेपरेट ठेवतात. तर तुम्हाला इथं 251 रुपये आम्ही घेतो, आहे की नाही, दक्षिणा समजा, आहे की नाही. पण ते यासाठी की त्यांनी ते सिरियसली फॉलो करावं. मी 251 दिलेत म्हणजे मी करणार असं. नाहीतर ते 251ची पण काही गरज नाहीये, पण ते त्यासाठी त्यांना शिस्त लागावी, सवय लागावी. शेवटी हे सगळं हॅबिट बिल्डिंगचा इश्यू आहे. राईट. मग हे FFA अकाउंट खूप महत्वाचं. सर आता हे 2 तुम्ही इतक्या छानपणे समजून सांगितले, आता मग तिसरी बरणी कुठली? तिसरी बरणी जी आहे ती खूप महत्वाची आहे ती पण, कारण आपल्या आयुष्यात काही गोल असतात, काही मुलांचं शिक्षण आहे किंवा कार घ्यायचं किंवा घराचं काही करायचं आहे. राईट. तर त्यासाठी तुम्हाला ही भरणी उपयोगाला येते किंवा हे अकाउंट उपयोगाला येतं. आणखी एक महत्वाचा क्लू आहे इमर्जन्सी फंड. ओके. बरोबर. म्हणजे अचानक कुणाला पण काही पण इमर्जन्सी येऊ शकते, तर त्या अर्जंट बेसिस कामासाठी इमर्जन्सी फंड तयार केला जातो. मिनिमम 3 ते 6 महिने तुम्हाला जेवढा म्हणजे मंथली खर्च जेवढा तुम्हाला येतोय गुणिले 6 महिने करा, तो तुमचा इमर्जन्सी फंड झाला. ओके. म्हणजे 20,000 रुपये तुमचा खर्च आहे महिन्याचा, तर 6 महिने म्हणजे 1,20,000 रुपये तुमचा इमर्जन्सी फंड झाला. तर हा इमर्जन्सी फंड सुद्धा ह्या सेव्हिंग अकाउंटमधून करायचं आहे तुम्हाला. बँकेचं सेव्हिंग अकाउंट वेगळं, आपलं 3 नंबरचं सेव्हिंग अकाउंट वेगळं. याच्यात 10% तुम्हाला जे काही इन्कमिंग आहे त्याचं 10% ह्याच्यात टाकायचं. मग त्याच्यातून इमर्जन्सी फंड तयार होईल. तो एकदा तयार झाला की मग बाकी कार फंड, घर, जे काही दुरुस्ती असेल त्याच्यातून हा पैसा जाईल. ओके. म्हणजे हे तिसरी बरणी जी आहे सेव्हिंग अकाउंट, जसं सामान्य माणसाला माहिती आहे सेव्हिंग म्हणजे बँकेतलंच अकाउंट, पण हे जे आपल्या फायनान्शियल फ्रीडम मधली तिसरी स्टेप ती खूप महत्वाची आहे. जसं पहिली बरणी झाली, दुसरी बरणी झाली, तिसरी बरणी. आता ह्याच्यानंतर ह्या 3 बरण्यांवरती काम करता करता चौथी बरणी जर काय कळाली? चौथ्या अकाउंटच्या आधी तुम्हाला एवढं सांगतो की फायनान्शियल फ्रीडमचे जे इमर्जन्सी फंड, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स हे बेस आहेत, हे काढले पाहिजे आपल्याला. राईट. तर ते ह्या 10% त्यासाठी आहेत. आता आपण तिसरा अकाउंट जे सांगितलं, आणि ही सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला शाश्वत ग्रोथ ॲपमध्ये आहेत. ओके. बरोबर. हे जर लक्षात आलं असेल तर आपण मग चौथ्या अकाउंटकडे वळू.